चोडोप्पा, राजवाड्याबाहेर जो कोणी असेल त्यांची कामे त्वरित व्हायला हवीत. जर ते मला भेटायला येत असतील तर त्यांना अडवू नका, कारण त्यांना मला देखील भेटता यायला हवं. आणि त्यासाठी कोणताही नियम आड येऊ देऊ नका. त्यांची चिंता दूर करून त्यांना सुख प्रदान करताना ते सहज व्हायला हवं. जी देवा, मी ध्यानात ठेवत. आणि चौडप्पा, एवढंच नाही तर जेही येतील त्यांच्या भोजनाची विश्रामाची व्यवस्था यथोचित व्हायला हवी. देवी, तुम्ही असताना कुणासनी बी काय बी उणीव पडणार नाही. आत येऊ का जी? गडोबा, आत या. जेव्हा रंग आलाय बानूबाईच्या वाड्यावरून, त्याला सांगावा द्यायचा आहे. गणोबा, त्याला आतमध्ये पाठवा. जी रातभर बाहेरच उभा होता तो. काय? परंतु अशा वेळी मला सूचना द्यायची. मी त्याला रात्रीच भेटलो असतो. जी आता जातो आणि पाठवतो त्याला. असा काय संदेश आहे बानूचा की रंगा रात्रभर वाट बघत होता? कळेलच आपल्याला. आत यावं का जी? ये रंगा. अब देवा, देवा पाय पडतो, देवा पाय पडतो. रंगा, रंगा उठ. नाही नाही देवा. अरे तुझा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचला. पोचला का? बर झाले. तुम्हासनी याक सांगू का? तुम्हासनी नुसतं बघितलं ना, मला लय बरं वाटतं बघा. रंगा, अरे मला रात्रीच का नाही संदेश पाठवलास? तुला रात्रभर थांबायला लागलं नसतं. देवा, तुमच्याकरता रात काय आणि दिस काय? तुम्ही मला म्हणलं ना, रंगा कष्ट करायचं, म्या ठरवलं. आता मागं सरायचं नाही. रंगा, उत्तम. तुझ्यामध्ये जो बदल झाला आहे तो पाहून मला फार बरं वाटलं. बोल, काय संदेश आणला आहेस? ते म्हणजे हतच सांगू का? भीती वाटते आहे? नाही नाही, म्हणजे मला कळना झालंय कसं सांगू. जास्त वेळ लावू नका. देवन देवीला रे काम आहे. जी बानूचा सांगावा आहे का? म्हणजे बानूला असं वाटतंय का आख्यानं मध्ये तिची मानाची अशी जागा तिला पाहिजे, नाहीतर मग. नाहीतर काय? नाहीतर भ्या वाटतंय. रंगा, मी आहे. तू बोल. तू तुझं काम कर. जी नाहीतर ती आख्यानाला याची नाही. असं बानू म्हणले. असं म्हणाली बानू? तिचं एवढं धाडस? होय, म्हणजे येऊ का? बरं रंगा, तू ये. मी पाहतो बानूला काय सांगायचं आहे ते. जी तसंच बरं होईल. मी येतो जी. थांब रंगा. इकडे ये.
कष्ट करतो आहेस म्हणून हे घे. नग नग कशाला उगाच. रंगा घे. जी मी आता माझ्या बायकोला आणि आईला दाखवतो. मी अभि काम करतोय असं सांगेन. येतो जे. एक सांगायचं होतं मला. नाही म्हणजे तसंही माझं काम नाही, पण म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काय झालं? कुठलाही संकोच न ठेवता सांगा. जी देवी बानाईच्या वाड्यावरनं सांगावा होता बघा. कोणासाठी? देवांसाठी. काय सांगावा होता? बानाईनी सांगितलं हाय का आख्यान सुरू झाल्यावर त्यासनी मानाची जागा पाहिजे, नाहीतर त्या गडावर येणार नाही. बानू असं का करते आहे? उगाच तंटा होईल म्हणून म्हणलं तुम्हासनी सांगावं. बरं झालं सांगितलं. होईची. येतो मी. आता ह्यातून काहीतरी मार्ग निघायला हवा. मी जाऊन येऊ का? कुठे? जाऊन देवांना भेटतो, बघू काय करता येईल ते. नको, त्या दोघांनीच ह्यावर उपाय काढायला हवा. तरीही काही झालं नाही तर आपण बोलूया. परंतु हे सगळं बाणाई स्वतःहून करत असेल असं नाही वाटत मला. हो, तिचं मन कोणीतरी कलुषित करत असणार, परंतु आता तिचीही सहनशक्ती संपत आलेली असणार. यावर वेळीच मार्ग काढायला हवा, नाहीतर काहीतरी भलतच होईल. खरं तर माणसांनी आता त्यांचा हट्ट सोडायला हवा. जर दिलं बानूला स्थान राजसभेत तर काय बिघडलं? परंतु नाही दिलं तेच उत्तम. त्यामुळे तिची इच्छाशक्ती वाढेल. हो, परंतु आता बानूला विश्वासात घेऊन हे प्रकरण संपवावं लागेल. बानो, हे रंग्या, काय झालं रे? देव आणि देवी इकडं वाड्याकडे यायला निघाले ते. अरे खरं सांगतोयस होय तू? आणि मग काय तर. पर बानूचा सांगावा दिलास का देवासनी? नाही दिला, बरं तत देवी बी होत्या.
म्हणजे त्यांच्या मोरच सांगावं दिलास तू? तर मग काय करू, मला काय कळत नव्हतं, लय घाबरलो होतो मी. देवी तंटा करायला तर नाही ना आल्या इथं? उगा काय बी बोल न गा. आधी बघूयात की वाड्याकडे येतात का ते. मग काय खोटं सांगायला लागलोय मी? बानू, आता काय करायचं ते तूच ठरव. म्हणजे काय करायचं? ते तुला नाही कळायचं. बानू, देव आलं, देवी आल्या तरी माघार घ्यायची नाही. आख्यान सुरू असताना तुला मानाची जागा मिळाय पाहिजे म्हणजे पाहिजे. आता मी तुमच्यात नाही बर का. हा, तू आण बानू काय ती बोलून घ्या. येळ पडली तर म्या बोलन. चंदनपुरीत असल्यापासून देवासनी ओळखते आहे. देव काय मला नाही म्हणणार नाही? अरे आपण आपली पोरगी दिली आहे त्यासनी. अगं वय खरं आहे तुझं. परत देवी आल्यावर त्यांच्या मोर काय बोलू नगच, नाहीतर हाकलून देत्याल चंदनपुरीला. बरं आता तुम्ही दोघं बी गप्प बसा. म्या बघाल माझं काय करायचं ते. देवा, ह्या अगोदर आख्यानामध्ये मला लांब बसाया सांगितलं होतं. म्या बी तुमची बायको आहे जी. मग असं का? देवा, ह्या राजसभेमध्ये मला दुसरी जागा द्यावी जी. देवा, अहो तुम्ही अनहत? बानू, तू संदेश पाठवला म्हणून आलो. अहो पर तुम्ही कशापायी कष्ट घेतलं? म्या आले असते गडावर. हा संभावितपणा कशाला? तू तुझ्या आराध्याला अशा पद्धतीने संदेश पाठवतेस? पर माझं काय चुकलं आहे? म्या बी देवांची बायको आहे. मग मला अशी वागणूक कशापायी? तुम्ही तर सिंहासनावर बसता राजवाड्यामध्ये. मग मला माग कुठेतरी कशापायी बसवता? आता माझं सिंहासनावर बसणं देखील तुला खटकत आहे. त्याचं मला काय नाही.
मला आख्यानामध्ये माझी मानाची जागा पाहिजे. बानू, तुला काय म्हणायचं आहे ते मला समजतंय, परंतु हा निर्णय एकत्रितपणे घेतला जाईल आणि म्हाळसेला ह्यावर काहीतरी म्हणायचं आहे. तर ह्या तर नाहीच म्हणणार देवा. नाही बानू, असं नाही होणार. पण जो पतूर मला माझी मानाची जागा मिळत नाही तो पतूर मी आख्यानाला येणारच नाही. आख्यान तुझ्यासाठीही आहे भानू, केवळ आनंदासाठी नाही. यातून तुझाही लाभच आहे. वहे पर तुम्हासनी भी लाभ होणारच आहे की म्हाळसाताई. मला इथे कोणताही वाद नकोय, आणि तुम्ही इथे वादच घालणार असाल तर मी माझं बोलणं थांबवतो. चुकलं देवा. बानू, तुला राजसभेत मानाची जागा मिळेल, परंतु त्यासाठी तुला सत्य समजून घेऊन निश्चित असं काहीतरी साध्य करावं लागेल. म्हणजे काय? मी हा नाही समजले देवा. मी सांगते बानू, प्रत्येक गोष्टीचे मूल्य असते, ते इतके सोपे नाही. आख्यान सुरू होतं आणि सुरू राहील. त्यातून तुझ्या हाती काय लागतं आहे ते जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत तुला मानाचे स्थान मिळणार नाही. म्हणजे ही अट आहे तर? हो, हे मी तुला राजसभेत देखील सांगू शकले असते, पण इथे येऊन सांगते आहे. त्याला काही कारण आहे. म्हाळसा, आता आपल्याला निघायला हवं. नाही, तिला हे कळायला हवे. सांगा मला. जर सत्य काय आहे, गतजन्मात तू कोण होतीस हे सांगू शकले नाहीस तर आख्यान एक दिवस पूर्ण होईल. आणि सत्य काय आहे हे मी सांगेन आणि माझ्या पतीसोबत, माझ्या आराध्यासोबत मी कैलासात निघून जाईन. मी आख्यानात येईन आणि माझी मानाची जागा मिळवूनच दावं. बानू, तुला सांगितल्याप्रमाणे आता तुला हव्या त्या जागेचा मोह करण्यापेक्षा हे कथानक ऐकणं अधिक महत्वाचं आहे, कारण ह्यातूनच तुला निश्चितच काहीतरी कळेल. देवांनी आज तर मला ह्या जागी बसायला सांगितलं आहे. आता देवच असं म्हणले आहेत तर मी नाही कशी म्हणणार. तर आज ना उद्या म्या जे मागणं त्यांच्याकडे मागितलं आहे ते पुरं होणारच. या राजवाड्यामध्ये मला हवी ती जागा ते मला देत्याल. बानू, तुला कितीही राग आला तरीही चालेल, पण हे सारं केवळ तुझ्याच भल्यासाठी घडतं आहे हे ध्यानात ठेव.